करायची. ऑलरेडी आपण याला दिलेलेच आहेत लेबल्स आणि हेच लेबल्स पुढे सेम आहेत सगळ्या डायग्राममध्ये. फक्त आपण ही जी डायग्राम आहे 3rd नंबरची याला एक लेबल करून टाकू आणि ते म्हणजे इंटिग्युमेंट्स. कारण ही जी पोलन ट्यूब आहे ती कुठून एंटर होते आहे बेटा? ती एंटर होत आहे इंटिग्युमेंट्समधून. इंटिग्युमेंट्स. सो अशा प्रकारे आपण ह्या ज्या डायग्राम्स आहे, डायग्राम्स कशाच्या आहे? ह्या डायग्राम्स आहे एंट्री ऑफ एंट्री ऑफ पोलन ट्यूब, एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल. एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल. ही डायग्राम अर्धी दिसत आहे ना, असं आपण करून टाकू. दिसली आता पूर्ण सध्या? बघून घ्या ही डायग्राम तुम्ही. ती डायग्राम मुलं स्क्रीनशॉट काढतात. पुस्तकामध्ये दिलेलीच आहे बेटा ही डायग्राम. टेक्स्टबुकमध्ये जरी दिसत नसेल फळ्यावरची, आता तुम्हाला तेवढा फळा येत नाही आहे, तर तुम्ही पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये बघून ही डायग्राम काढून घ्याल. तसं मी तुम्हाला पूर्ण समजून सांगितलेलं आहे. तर परत एक वेळा रिवाइज करून देते की डायग्राम्स ह्या 3 कशाच्या डायग्राम्स आहेत? एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल. पोलन ट्यूबची जी एंट्री आहे ओव्ह्यूलमध्ये ही 3 प्रकारे होऊ शकते. मायक्रोपाईलमधून होऊ शकते, किंवा चलाजामधून होऊ शकते, किंवा इंटिग्युमेंट्समधून होऊ शकते. जर पोलन ट्यूबची एंट्री मायक्रोपाईलमधून होत असेल ओव्ह्यूलमध्ये तर त्याला पोरोगॅमी म्हणतात. जर पोलन ट्यूबची एंट्री चलाजामधून होत असेल, चलाजाच्या थ्रू होत असेल किंवा चलाजामधून होत असेल ओव्ह्यूलमध्ये तर त्याला चलाजोगॅमी म्हणतात. आणि जर पोलन ट्यूबची एंट्री ही इंटिग्युमेंटमधून होत असेल तर त्याला म्हणतात मिझोगॅमी. तुम्हाला इथे दिसतं आहे की दोन पोलन ट्यूब ॲट अ टाईम इथे एंटर होणार नाही आहेत. दोनपैकी कोणत्याही एका साईडनी होऊ शकते, या साईडनी किंवा या साईडनी, म्हणून मी इथे दोन्ही दाखवलेले आहे. तर entry of, if pollen tube enters the ovule through micropyle, it is called porogamy. If pollen tube enters the ovule through chalaja, it is called chalajogamy. And if pollen tube enters the ovule through integuments, it is called mesogamy. अशा प्रकारे फायनली काय झालेलं आहे की पोलन ट्यूब ही एम्ब्रिओ सॅकमध्ये पोचलेली आहे. सो फायनली इट पेनिट्रेट्स एम्ब्रिओ सॅक ऑफ ओव्ह्यूल थ्रू इट्स मायक्रोपायलर एंड. पोलन ट्यूब ही मायक्रोपायलर एंड कडून या एम्ब्रिओ सॅकमध्ये पोचलेली आहे. आणि इने काय केलेलं आहे की एम्ब्रिओ सॅकला पेनिट्रेट केलेलं आहे. काय केलेलं आहे? एम्ब्रिओ सॅकला पेनिट्रेट. अशा प्रकारे पोलन ट्यूबनी एम्ब्रिओ सॅकला पेनिट्रेट केलं. सो फायनली इट पेनिट्रेट्स एम्ब्रिओ सॅक थ्रू मायक्रोपायलर एंड. चला आपण आता इथे ह्या डायग्राम्स मोडून टाकू, कारण आपलं पुढचं आता आपल्याला करायचं आहे डिस्कशन. पुढचा टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे सो फायनली पोलन ट्यूब penetrates the embryo sac of ovule through micropylar end. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे की मी काय म्हटलं आहे की पोलन ट्यूब कुठून एंटर झाली हा वेगळा प्रश्न आहे. पोलन ट्यूब एंट्री पोलन ट्यूबची मायक्रोपाईलमधून होऊ शकते. पोलन ट्यूबची एंट्री ही चलाजामधून होऊ शकते. पोलन ट्यूबची एंट्री ही इंटिग्युमेंट्समधून होऊ शकते. पण पोलन ट्यूबनी या एम्ब्रिओ सॅकला पेनिट्रेट केलं आहे. पोलन ट्यूबनी एम्ब्रिओ सॅकला पेनिट्रेट करणं तुम्हाला समजते ना, टोचणे. पोलन ट्यूब ही एम्ब्रिओ सॅकला पेनिट्रेट करते, पण पेनिट्रेट कोणत्या दिशेकडून करते?
तर मायक्रोपायलर एंडकडून. म्हणजे एम्ब्रिओ सॅकचा ही एम्ब्रिओ सॅक आहे, हा एग आहे आणि हे सिनर्जिड्स आहे. दीज आर अँटीपोडल सेल्स. हे पोलर्स आहे. पोलन ट्यूब हा जो एम्ब्रिओ सॅक आहे, एम्ब्रिओ सॅकचा हा जो एंड आहे, या एंडला आपण काय म्हणतो, या एंडला आपण म्हणतो मायक्रोपायलर एंड. आणि पोलन ट्यूबचा हा जो एंड आहे, या एंडला काय म्हणतो आपण, या एंडला आपण म्हणतो चलाजल एंड. पोलन ट्यूबची एंट्री कुठूनही होऊ द्या, चलाजल इकडून चलाजाकडून होऊ द्या, मायक्रोपायलकडून होऊ द्या किंवा इंटिग्युमेंटमधून होऊ द्या, कुठूनही होऊ द्या, पण पोलन ट्यूब ही एम्ब्रिओ सॅकला ही कोणत्या एंडकडून पेनिट्रेट करते, मायक्रोपायलर एंडमधून. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट. सो पोलन ट्यूब, नेक्स्ट पॉइंट बघा. पोलन ट्यूब कॅरिंग मेल गॅमेट्स penetrates in one of the synergids. दोन ज्या सिनर्जिड्स आहेत, दोन पैकी एका सिनर्जिडला पोलन ट्यूबनी काय केलेलं आहे, पेनिट्रेट केलेलं आहे आणि जे वॉटरी कंटेंट आहे सिनर्जिडचं ते ॲब्झॉर्ब केलेलं आहे. वॉटरी कंटेंट ऑफ सिनर्जिड्स इज ॲब्झॉर्ब्ड बाय पोलन ट्यूब. याला आता आपल्याला एक वेगळी मोठी डायग्राम ड्रॉ करावी लागेल. पोलन ट्यूबनी दोन मेल गॅमिट्स वाहून आणलेले आहे, स्वतःसोबत आणलेले आहे, स्वतःसोबत कॅरी करून आणलेले आहे. आणि पोलन ट्यूबनी काय केलेलं आहे, दोन पैकी एका सिनर्जिडला काय केलं, पेनिट्रेट केलं. एका सिनर्जिडला त्यांनी छिद्र पाडलं, पेनिट्रेट केलं. आणि काय केलं, पेनिट्रेट केल्यानंतर त्या सिनर्जिडमधले जे वॉटरी कंटेंट होते, सिनर्जिडमधले जे वॉटरी कंटेंट होते ते वॉटरी कंटेंट काय केलेले आहे, पोलन ट्यूबनी ॲब्झॉर्ब केलेले आहे. जसं पोलन ट्यूबनी वॉटरी कंटेंट ॲब्झॉर्ब केलं तर पोलन ट्यूब काय होणार, रप्चर होणार अँड रिलीजेस द कंटेंट. त्यानंतर काय होणार आहे, त्यानंतर पोलन ट्यूब रप्चर्स अँड रिलीजेस कंटेंट. पोलन ट्यूब रप्चर झाली आणि पोलन ट्यूबमध्ये जे कंटेंट होते ते कंटेंट पोलन ट्यूबनी काय केले, रिलीज केलेले आहे. पोलन ट्यूब फुटली, पोलन ट्यूबमधले कंटेंट म्हणजे पोलन ट्यूबमध्ये जे होतं ते बाहेर पडलं. पोलन ट्यूबमध्ये होतं काय, दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. काय होतं पोलन ट्यूबमध्ये, दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट इन्क्लुडिंग टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. इथे एक खूप महत्त्वाची डेफिनेशन आहे, सांगते मी तुम्हाला, पूर्ण लक्ष द्या इकडे. एक वेळा रिवाईज करून घेऊ की काय झालं की फायनली पोलन ट्यूब पेनिट्रेट्स द एम्ब्रिओ सॅक ऑफ ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपायलर एंड. मायक्रोपायलर एंडकडून पोलन ट्यूबनी काय केलेलं आहे, ओव्ह्यूलला पेनिट्रेट केलं, एम्ब्रिओ सॅकला पेनिट्रेट केलं. त्यानंतर पोलन ट्यूबनी स्वतःसोबत काय आणलं आहे, पोलन ट्यूबनी स्वतःसोबत मेल गॅमेट्स आणले. सो पोलन ट्यूब कॅरिंग मेल गॅमेट्स पेनिट्रेट इन वन ऑफ द सिनर्जिड. पोलन ट्यूबनी स्वतःसोबत दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आणले आणि पोलन ट्यूबनी कशाला पेनिट्रेट केलेलं आहे, पोलन ट्यूबनी पेनिट्रेट केलेलं आहे दोनपैकी एका सिनर्जिडला. आणि मग काय केलेलं आहे की त्या ज्या सिनर्जिडला पोलन ट्यूबनी पेनिट्रेट केलेलं आहे, पेनिट्रेट करणं म्हणजे समजते तुम्हाला, टोचणे. पोलन ट्यूब टोचली गेली, कशाला टोचली गेली, पोलन ट्यूब सिनर्जिडला. आणि मग पोलन ट्यूबनी काय केलेलं आहे की पोलन ट्यूबनी त्या सिनर्जिडमधले वॉटरी कंटेंट ॲब्झॉर्ब केले.
आणि मग काय झालं की पोलन ट्यूब रप्चर्स, पोलन ट्यूबची जी टीप होती ती फुटली आणि पोलन ट्यूबमधले जे कंटेंट होते ते एम्ब्रिओ सॅकमध्ये रिलीज झाले. एम्ब्रिओ सॅकमध्ये रिलीज झालेले जे पोलन ट्यूबची कंटेंट आहे ते काय आहेत बेटा, नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आहे. काय आहे, नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. पोलन ट्यूब स्वतःसोबत 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स कॅरी करते आणि यालाच म्हणतात सायफोनोगॅमी. काय म्हणतात याला, सायफोनोगॅमी. तर सायफोनोगॅमीची डेफिनेशन येणार की नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड थ्रू हॉलो पोलन ट्यूब. इट इज नोन ॲज सायफोनोगॅमी. तर मी हे मिटवते आहे. नेक्स्ट लिहायचं आहे मला. नेक्स्ट आहे H2 non-motile male gametes are carried through hollow pollen tube. It is known as सायफोनोगॅमी. काय म्हणायचं याला, सायफोनोगॅमी. सायफोनोगॅमी म्हणजे काय, ते 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आहे. ते 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स स्वतः ते येऊ शकत नाही 1 पर्यंत, फिमेल गॅमेट्सपर्यंत. त्यामुळे हे जे नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आहे, या नॉन मोटाईल मेल गॅमेट्सला कोणी वाहून आणलेलं आहे, हॉलो पोलन ट्यूबनी. इट इज नोन ॲज सायफोनोगॅमी अँड इट एन्श्युअर्स द फर्टिलायझेशन. आणि त्यांनी काय एन्श्युअर केलेलं आहे, दॅट एन्श्युअर्स फर्टिलायझेशन. दॅट एन्श्युअर्स फर्टिलायझेशन. एवढा पॉईंट तुम्हाला समजला असेल की 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्सला हॉलो पोलन ट्यूबनी स्वतःसोबत कॅरी करून आणलेलं आहे आणि यालाच म्हणतात सायफोनोगॅमी. आणि यामुळे आता फर्टिलायझेशन एन्श्युअर झालेलं आहे. म्हणजे 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आणल्यामुळे आता फर्टिलायझेशन 100% होणार. जर ते मेल गॅमेट्स आलेच नसते या फिमेल गॅमेटपर्यंत तर फर्टिलायझेशन झालंच नसतं. नेक्स्ट आता आपल्याला शिकायसाठी काय करावं लागेल की एक डायग्राम काढावं लागेल आणि नंतर आपल्याला ज्या 2 स्टेप्स आहे सिनगॅमी अँड ट्रिपल फ्युजन हे आपल्याला शिकावं लागेल. तर तुम्ही हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. डायग्राम तर आवश्यक आहे. डायग्रामशिवाय पुढचं आपण आता डिस्कस नाही करू शकत. मला इथे डायग्राम काढायची आहे तर डायग्राम काढते. मी डायग्राम काढते. इथे बघा, इथे मी काढला. हा आहे स्टिग्मा. This is style and this is ovary. दिसतं का दर्शन थोडंसं. दिस इज ओव्हरीमध्ये आपण काढू ओव्ह्यूल. ओव्हरीमध्ये काय काढायचं आहे आपल्याला, ओव्हरीमध्ये आपण ओव्ह्यूल काढू. ओव्ह्यूलमध्ये मी ही काढली एम्ब्रिओ सॅक. दिस इज एग. दीज आर सिनर्जिड्स. इथे मी काढला सेकंडरी न्यूक्लियस. दीज आर अँटीपोडल सेल्स. दिस इज न्यूसेलस. काय आहे हा, न्यूसेलर टिश्यू आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ न्यूसेलस. ओव्ह्यूलची डायग्राम तुम्हाला पाठ झाली असेल, इतके वेळा काढली आहे आपण. And this is inner integument. This is inner integument and this is outer integument. This is outer integument. This is chalaza of ovule, that is a base of ovule, and this is the stalk of ovule, that is
फ्यूनिकल और फ्यूनिकुलस. Pollen grain reach on the surface of stigma. It germinates and forms pollen tube. Pollen tube penetrates stigma, style and ovary. Pollen tube penetrates stigma, style and ovary. Growth of pollen tube is guided by chemicals secreted by synergids. Pollen tube enter in the ovary and then this pollen tube enter into the ovule through micropyle, that is, it is porogamy. Pollen tube carry two non-motile male gametes with it, so it is called as siphonogamy. Pollen tube penetrate nucellus or nucellar tissue. Then pollen tube penetrate one of the synergid. Pollen tube absorb watery content of synergid and pollen tube ruptures and content of the pollen tube releases into the embryo sac. In this way, pollen tube penetrates the embryo sac through micropylar end. So, this is micropylar end of embryo sac. Then pollen tube releases its content. Its content means two male gametes. It contains means two male gametes. This is one male gamete and this is another male gamete. This is the diagram of fertilization, double fertilization. So, double fertilization consists of two main events. डबल फर्टिलायझेशनची ही डायग्राम मी तुम्हाला काढून दिलेली आहे. आता याच्यामधले दोन मेन जे इव्हेंट्स आहेत ते आपण घेऊ. पहिला इव्हेंट आहे डबल फर्टिलायझेशनमधला, याला म्हणायचं ट्रिपल फ्युजन किंवा याला आणखी म्हणता येतं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्स्ट फर्टिलायझेशन. ट्रिपल फ्युजन और फर्स्ट फर्टिलायझेशन. ट्रिपल फ्युजन और फर्स्ट फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट्स with haploid female gametes to form diploid zygote is called ट्रिपल फ्युजन. इज कॉल्ड ट्रिपल फ्युजन. जे दोन मेल गॅमेट्स रिलीज झालेले आहे एम्ब्रियो सॅकमध्ये, त्या दोन मेल गॅमेट्सपैकी जो एक मेल गॅमेट आहे, हा बघा, हा मेल गॅमेट मी इथे लिहिला, हा आहे मेल गॅमेट. हा जो एक मेल गॅमेट आहे, हा एक मेल गॅमेट एक सोबत फ्यूज झाला, हा आहे एग. काय आहे हा, एग. जो एक मेल गॅमेट आहे तो एक सोबत फ्यूज झाला आणि यांचं जे फ्युजन आहे, याच्या फ्युजनला काय म्हणतात बेटा, यांच्या फ्युजनला म्हणतात सिनगॅमी. सॉरी, हे माझं चुकलेलं आहे, मी चुकून ट्रिपल फ्युजन लिहिलं, इथे सिनगॅमी लिहायला पाहिजे होतं, सॉरी, चुकून लिहिलं मी इथे. याला म्हणतात सिनगॅमी. काय म्हणतात त्याला, सिनगॅमी. सॉरी बेटा, सिनगॅमी और फर्स्ट फर्टिलायझेशन, याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज सिनगॅमी. काय म्हणतात त्याला, सिनगॅमी. सिनगॅमीलाच म्हणतात फर्स्ट फर्टिलायझेशन. म्हणजे जो दोनपैकी जो एक मेल गॅमेट आहे तो कशासोबत फ्यूज झाला,
एक सोबत फ्यूज झाला, याला या इव्हेंटला काय म्हणायचं? सिनगॅमी. इव्हेंटला म्हणायचं सिनगॅमी. आणि याच्यापासून काय तयार होणार? याच्यापासून तयार होणार झायगोट. काय तयार होणार याच्यापासून? झायगोट. झायगोट तयार होणार. नेक्स्ट इव्हेंट जो आहे डबल फर्टिलायझेशनचा तो आहे सेकंड. आता आहे ट्रिपल फ्युजन. याला म्हणतात ट्रिपल फ्युजन किंवा याला सेकंड फर्टिलायझेशन म्हणतात. ट्रिपल फ्युजन और सेकंड फर्टिलायझेशन. कुठे लिहिलं ट्रिपल फ्युजन? हां हां, हे इथे इथे ना डेफिनेशनमध्ये ना. ठीक आहे. हां हां बेटा, करेक्शन करून घ्या. हे सिनगॅमी आहे. ट्रिपल फ्युजनला काय म्हणायचं? सेकंड फर्टिलायझेशन. ट्रिपल फ्युजन और सेकंड फर्टिलायझेशन. याच्यामध्ये बघा, ट्रिपल फ्युजन और सेकंड फर्टिलायझेशन म्हणजे काय होते? हे आहे फ्युजन ऑफ सेकंड मेल गॅमेट्स. सेकंड मेल गॅमेट पाहिजे इथे. सेकंड मेल गॅमेट हा सुद्धा कसा आहे? हा हॅप्लॉइड आहे. विथ सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस कसा आहे? डिप्लॉइड टू फॉर्म प्राइमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. ट्रिप्लॉइड आहे हा. इज कॉल्ड ट्रिपल फ्यूजन और सेकंड फर्टिलायझेशन. इज कॉल्ड ट्रिपल फ्यूजन और सेकंड फर्टिलायझेशन. हे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून सांगते मी. फक्त डायग्रामकडे येऊन जा. डायग्राममध्ये काही लेबलिंग राहिलेले आहेत ते करून टाकूया. यामध्ये ह्या अँटीपोडल्स आहेत. दीज आर अँटीपोडल सेल्स. ह्या अँटीपोडल सेल्स आहेत. इथे हा जो आहे हा आहे सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस जो आहे, सेकंडरी न्यूक्लियस ऑलरेडीच डिप्लॉइड आहे, कारण की तो 2 पोलर न्यूक्लियाय फ्यूज होऊन तयार झालेला आहे सेकंडरी न्यूक्लियस. आणि हा आहे मेल गॅमेट. काय आहे हा आहे मेल गॅमेट. 2 मेल गॅमेट्स इथे काय झालेले आहे? 2 मेल गॅमेट्स इथे रिलीज झालेले आहे पोलन ट्यूबकडून. आणि जेव्हा 2 मेल गॅमेट्स पोलन ट्यूबकडून रिलीज झाले, 2 मेल गॅमेट्सपैकी एक मेल गॅमेट एग सोबत फ्यूज होतो, दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज होतो. जेव्हा पहिला मेल गॅमेट हा एग सोबत फ्यूज होतो आणि त्याच्या फ्युजननी झायगोट तयार होतो, याला सिनगॅमी म्हणतात. दुसरा मेल गॅमेट जो आहे तो सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज होतो आणि यांचं जे फ्युजन आहे सेकंडरी न्यूक्लियसचं आणि मेल गॅमेटचं, याला ट्रिपल फ्युजन किंवा सेकंड फर्टिलायझेशन असं म्हणतात. आणि यापासून काय तयार होतं? तर यापासून तयार होतो ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. अशा प्रकारे इथे 2 मेल गॅमेट्स पार्टिसिपेट करतात आहे फर्टिलायझेशनमध्ये, म्हणून याला म्हणतात डबल फर्टिलायझेशन. काय म्हणतात याला? डबल फर्टिलायझेशन. आता हे जे सिनगॅमी आहे याला जनरेटिव्ह फर्टिलायझेशन म्हणतात. सिनगॅमी, हे जे सिनगॅमी आहे इथे घेऊन घेऊ आपण. सिनगॅमी इज ए टाईप ऑफ जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. याला सिनगॅमीला काय म्हणतात? जनरेटिव्ह फर्टिलायझेशन म्हणतात. आणि हे जे ट्रिपल फ्युजन आहे, ट्रिपल फ्युजन इज अ टाईप ऑफ
ट्रिपल फ्युजन इज ए टाइप ऑफ व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. ट्रिपल फ्युजन इज ए टाइप ऑफ व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. सिनगॅमीला काय म्हणायचं? जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. आणि ट्रिपल फ्युजनला काय म्हणायचं? व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. आता इथे काय झालं की दोन्ही जे मेल गमिट्स आहे ते पार्टिसिपेट झाले अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. इथे आपण डबल फर्टिलायझेशनची डेफिनेशन घेतो आहे. इथे काय झालेलं आहे? हिअर बोथ द मेल गॅमेट्स are participates in fertilization. म्हणजे फर्टिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये दोन्ही मेल गॅमेट्सनी भाग घेतला. देअरफोर इट इज described or known as double fertilization. म्हणून याला म्हणायचं डबल फर्टिलायझेशन. तुम्ही हे सगळं लिहिलं असेल तर मी तुम्हाला आणखी डबल फर्टिलायझेशनचं आणखी एक जे सिनगॅमी आणि ट्रिपल फ्युजन आहे ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने इथे समजून सांगते. तुम्ही हे लिहून घ्या आणि लगेच मला हे मोडायचं आहे लिहिल्यानंतर. तर इथे तुम्हाला समजून सांगायचं आहे मला सिनगॅमी अँड ट्रिपल फ्युजन. तुम्हाला एवढा तर लिहायला वेळ लागत असेल तर प्लीज तुम्ही स्क्रीनशॉट्स काढून घ्या. ट्रिपल फ्युजन सिनगॅमी घेऊ पहिले. सिनगॅमीमध्ये बघा हा एक मेलगॅमिट आहे. या मेलगॅमिटमध्ये क्रोमोझोम्स कसे आहेत? हॅप्लॉइड आहेत. याला मी लिहिलं आहे मेल गॅमिट. एन म्हणजे हॅप्लॉइड आहे. हा क्रोमोझोम बघा 1 म्हणजे सिंगल आहे. क्रोमोझोम पेअर्सनी नाही तर सिंगल आहेत. किती क्रोमोझोम्स आहेत? ते 7 क्रोमोझोम्स आहेत. 7 क्रोमोझोम्स. दुसरा आहे आता इथे लिहिलं आहे मी, इथे काढते मी आता. हा फिमेल गॅमिट लिहूया इथे. दिस इज फिमेल गॅमिट. फिमेल गॅमिटसुद्धा कसं आहे? हॅप्लॉइड आहे. फिमेल गॅमिटमध्ये सुद्धा किती क्रोमोझोम्स आहे? 7. जेव्हा मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिटचं फ्युजन होईल तेव्हा मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिटच्या फ्युजननी, मी ती असं बरोबरचं चिन्ह दिलं, मला म्हणायचं आहे की जेव्हा 2 मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट फ्यूज होतील तेव्हा त्याच्यापासून बनेल झायगोट. याच्यापासून बनला झायगोट. झायगोटमध्ये काय होणार? झायगोटमध्ये दिसतंय तुम्हाला? झायगोटमध्ये क्रोमोझोमचं पेअरिंग झालेलं आहे. एक क्रोमोझोम मेल गॅमिटमधला आहे, एक क्रोमोझोम फिमेल गॅमिटमधला आहे. मेल गॅमिटमधला क्रोमोझोम आपण ब्लॅक कलरनी दाखवला, फिमेल गॅमिटमधला क्रोमोझोम आपण रेड कलरनी दाखवला. मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट फ्यूज झाले आणि यापासून बनला झायगोट. झायगोट कसा आहे? डिप्लॉइड आहे. दिस इज कॉल्ड ॲज सिनगॅमी ऑर फर्स्ट फर्टिलायझेशन. नंतरचं बघा, नंतर आता ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजनमध्ये हा दुसरा मेल गॅमिट आहे. 2 मेल गॅमिट्स आहेत त्याच्यामध्ये. हा दुसरा मेल गॅमिट आहे. यामध्ये सुद्धा किती क्रोमोझोम आहे? आता एका स्पेसिसचे आहेत 7 क्रोमोझोम्स आहे. मी इथे लिहिलं मेल गॅमिट एन. आणि इथे मी काढलेलं आहे सेकंडरी न्यूक्लियस. काय काढलेलं आहे मी? सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस हा डिप्लॉइड असतो, कारण की सेकंडरी न्यूक्लियस हा 2 पोलर न्यूक्लियाय फ्यूज होऊन तयार झालेला आहे. त्यामुळे हा कसा आहे? डिप्लॉइड आहे. हॅप्लॉइड म्हणजे याच्यामध्ये 7 क्रोमोझोम्स आहे, याच्यामध्ये डिप्लॉइड म्हणजे 7 पेअर्स आहेत क्रोमोझोमच्या. हा आहे
दिस इज सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस कसा आहे, ट्वाइस एंड डिप्लॉइड. जेव्हा यांचं फ्युजन होणार तेव्हा इथे यांच्यापासून तयार होतो, या दोघांचं फ्युजन जे होतं त्या प्रक्रियेला म्हणतात ट्रिपल फ्युजन. काय म्हणतात त्याला, ट्रिपल फ्युजन और सेकंड फर्टिलायझेशन. आता याच्यामध्ये हा जो तयार झाला याला म्हणायचं प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. यामध्ये क्रोमोझोमचं जे स्टेटस आहे ते बघू, लक्ष द्या थोडं. यामध्ये क्रोमोझोमचे एका सेटमध्ये 3 क्रोमोझोम आलेले आहेत. हे जे 2 क्रोमोझोम्स आहेत हे सेकंडरी न्यूक्लियसचे आणि त्याच्यासोबतचा हा एक क्रोमोझोम आहे जो ब्लॅक कलरने दाखवला तो आहे मेल गॅमेटचा. आता ही जी सेल तयार झाली या सेलला काय म्हणायचं, या सेलला म्हणायचं प्रायमरी. या सेलला म्हणायचं प्रायमरी एंडोस्पर्म. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि याला मी लिहिलं थ्रायसियन. ट्रिप्लॉइड आहे हा. काय आहे हा, ट्रिप्लॉइड आहे. हा जो झायगोट आहे, झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होतो आणि ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू तयार होतो ज्याला म्हणतात एंडोस्पर्म टिश्यू. काय म्हणतात त्याला, एंडोस्पर्म टिश्यू. तर दिस इज ट्रिपल फ्युजन और सेकंड फर्टिलायझेशन. दिस इज सिनगॅमी और फर्स्ट फर्टिलायझेशन. दोनही मेलगॅमीट यूज झालेले आहे. अशा प्रकारे याला काय म्हणायचं, डबल फर्टिलायझेशन. आणि आज आपण हा जो टॉपिक आहे आपला डबल फर्टिलायझेशन हा इथे कंप्लीट केला. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन.